आणि आता बातमी पवार कुटुंबाशी संबंधित। अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब राजकीय दुरावा विसरून एकत्र आलं। राजकारणापेक्षा नाती श्रेष्ठ मानत पवारांनी राजकीय कटुताही दूर सारली। कालच्या कुटुंब सोहळ्यानं पवारांनी आपल्या राजकीय ब्रँडची ताकद तर दाखवून दिलीच, पण सोबतच हम सब एक ह्याचा संदेशही दिल्याचं बोललं जातंय। अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांच्या साखरपुड्याचे हे फोटो। पवार कुटुंबातला ओलावा दाखवणारे, पवार कुटुंबातला जिव्हाळा दर्शवणारे आणि पवार कुटुंबातल्या नात्याची ताकद सांगणारे। गुरुवारी अजित पवारांच्या पुण्याच्या फार्म हाऊसवरती राजकारणातला दुरावा आणि कटुता बाजूला सारत अख्ख्या पवार कुटुंबाचं मनोमिलन पाहायला मिळालं। 2022 सालच्या पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार तसे पहिल्यांदाच कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसले। इतकंच नाही तर शरद पवारांना अगदी घराच्या दारापासून ते साखरपुड्याच्या मंडपापर्यंत आणण्याची जबाबदारी सुद्धा अजित पवार आणि पार्थ पवारांनी पार पाडली। पवारांच्या कौटुंबिक मनोमिलनाची चर्चा तर झालीच, पण राजकारणापेक्षा नाती वरचढ असं म्हणत अनेकांनी या कौटुंबिक सोहळ्याचं कौतुकच केलं। विचार वेगळे असले तरी कुटुंब एक आहे आणि हे पथ्य पाळलंच पाहिजे। आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की हेच नाही तर हे एकमेकाच्या विरोधात जे निवडणुका लढतात ते सुद्धा एकमेकाच्या लग्न कार्यामध्ये किंवा अंत्यविधीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात। आणि मला तरी असं वाटतं की ही परंपरा कायम टिकली पाहिजे, ती पवार कुटुंबाने या राज्यामध्ये टिकवलेली आहे। 2024 सालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पवारांमधल्या राजकीय दुराव्याची। दोनही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला। निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले पवार काल मात्र एकमेकांच्या सहवासानं आनंदी झालेले। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंचा हा फोटो त्याची साक्ष देतो। एक आनंदी सोहळा काल सगळेच आमचे ज्येष्ठ आशा काकी होत्या, काल आमच्या सुमती काकी हम्पीवरनं आवर्जून उपस्थित होत्या, सगळेच होते। आणि मध्येच आमच्या घरात एक खूप दुर्दैवी घटना झाली। आमच्या काकी भारती काकी गेल्यानंतर त्यातूनच जेव्हा आमचं कुटुंब सावरत होतं तेव्हा ही एंगेजमेंट होते। त्याच्यामुळे आम्हाला एक या सगळ्या अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळामध्ये एक आनंदाचा कालचं संध्याकाळ ही कुटुंबाला मिळाली। राजकीय दुरावा जरी आला असला तरी पवारांनी कौटुंबिक ओलावा कायमच जपलाय। राजकीय मतभेद झाले तरी नाती मात्र दुरावली नाही आणि याची झलक वेळोवेळी पवारांच्या कृतीतून, भेटीतून किंवा वक्तव्यामधनं दिसत राहिली आहे। घरामध्ये आम्ही पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। अजितदादांच्या घरातल्या मंगल कार्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे। त्यामुळे जय पवारांच्या साखरपुड्यानंतर थोरले चिरंजीव पार्थ यांच्या लग्नाबद्दल पत्रकारांनी दादांना छेडलं तेव्हा पार्थ पवारांच्या लग्नाचा मुहूर्त सुद्धा अजित पवारांनी सांगून टाकला। काय आता जयनी त्याचं ठरवलं, पार्थनी ठरवलं की पार्थचं करू। राजकारण राजकारणाच्या जागी आणि नाती आपल्या जागी हे सूत्र पवारांनी तंतोतंत पाळलंय। पवारांच्या कालच्या हॅपी अँड स्वीट फॅमिलीचा फोटो पाहून अनेकांना अपने तो अपने होते हैं हे वाक्य अगदी आवर्जून आठवलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।